धनंजय मुंडे राजकारणात नसते तर संत झाले असते असं वक्तव्य महंत नामदेव शास्त्री यांनी केलंय। त्यावरून खासदार नरेश म्हस्के आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आता मिश्किल प्रतिक्रिया दिली। खासदार नरेश म्हस्के यांनी धनंजय मुंडे यांच्या संत पदाबाबतची तुलना ममता कुलकर्णी यांच्या महामंडलेश्वर पदाशी केली। तर मी देखील राजकारणात नसतो तर अभिनेता झालो असतो असं रामदास आठवले यांनी म्हटलं। जाणीवपूर्वक त्रास दिला मला धनंजय। मी काल धनंजयला बोलता बोलता या गोष्टी बोललो की आमच्या क्षेत्रात इतका त्रास सहन करणारा असता तो मोठा संत झाला असता। कारण की एकदाच धनंजयवर ही पाळी आलेली नाही। घर फुटलं तेव्हा धनंजयने भरपूर सोचलेले। तिथून पुढं उंच उडान घेत असताना पुन्हा गेले 53 दिवसापासून त्याची मानसिक अवस्था किती आहे। जरी तो आज इथे आलेला आहे तर तुम्ही त्याच्या हाताला पहा, सलाईन लावलेला आहे। किती सहन करावं एखाद्या माणसाने। त्या महंतांचं जे म्हणणं आहे की ते संत परंपरेबद्दल किंवा संत पदापर्यंत जाणार। आता आपण पाहतोय ना की ममता कुलकर्णी पण महामंडलेश्वर त्यांना पद जाहीर केलेलं आहे। शेवटी बघा, माणूस राजकारणात आहे, राजकारणामध्ये ते काम करतायत आणि राजकारणामध्ये काम करत असताना सर्व गोष्टींना तोंड द्यावं लागतं। टीका टिप्पणी होतच असते, परंतु नक्की काय आहे हे त्याच्याबद्दल मला काही कल्पना नाही। पेपरमध्ये आपण वाचतोय, टी व्हीवरती पाहतोय। अनेक माणसं जी असतात ती माणसं एखाद्या क्षेत्रामध्ये आली तर त्या क्षेत्रामध्ये ते अनेक वर्ष राहतात। त्यामुळं कदाचित जर धनंजय मुंडे राजकारणात आले नसते तर ते महंत झाले असते असं त्यांचं म्हणणं आहे। ते त्यांचं म्हणणं बरोबर आहे। मी सुद्धा राजकारणामध्ये येण्याच्या मूडमध्ये नव्हतो, मला फिल्ममध्ये जायचं होतं, पण मी राजकारणामध्ये आलो, समाजकारणातून राजकारणात आलो। त्यामुळं प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा पद्धतीचे बदल होत असतात। त्यामुळं महंतांनी जे म्हटलेलं आहे ती गोष्ट खरी आहे की जर ते राजकारणात आले नसते तर महंत होऊ शकले असते।